भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुती म्हणून आम्ही मुंबई, ठाणा या शहरांच्या विकासावर लढवतोय. पण दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने मतदान कसं मागितलं जात आहे. म्हणजे आजान बंद करणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान द्या, मस्जिदीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मतदान द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या. हा वोट जिहाद हा जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला आम्हाला हिंदू समाजाला अशा पद्धतीचं डिवचायचं आणि दुसऱ्या बाजूला मस्जिद आणि आजानच्या नावाने मतदान मागायचं. हे जे काही वोट जिहादचे प्रकार आहेत ह्याला उत्तर येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रभक्त हिंदू समाजाने दिलं पाहिजे. याबाबत कुठेतरी सरकारने हाऊस ठेवलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं धर्माच्या नावावरती खुल्या वोट मागितले जातात. हो, कारण का हेच हे लोकांनी लोकसभेला केलं. आताही हे लोक धर्माच्या नावाने मागतायत. उद्या ह्यांच्या विचाराचे अशा पद्धतीने वोट मागणारे अगर उद्या महापौरच्या खुर्चीवर बसले तर सगळं हिरवकरण करून टाकतील. सगळे काय पाकिस्तान जिंदाबादवाले झेंडे सगळीकडे दिसतील. ठाणा असो, मुंबई असो, सगळे सर तन से जुदा सगळीकडे ऐकायला मिळेल. आणि म्हणून ह्या गोष्टीवर हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक या सगळ्या मतदान होणाऱ्या शहराच्या लोकांनी, राष्ट्रभक्त लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. धोका निश्चित आहे ना. तुम्ही धर्माच्या नावाने एका बाजूला संविधानाची भाषा करायची की बुरखेवाली को तुम इसका मेयर बनाव क्योंकि वो संविधान आहे. मग आता संविधान कुठे गेलं? आता डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का? की तुम्हाला इथे शरिया कानून आणायचं आहे? म्हणूनच 15 तारीख प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे. उद्या आपले मकर संक्रांती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत, कुटुंबे आहेत, जे गुजरात आणि या आपल्या गावात जातात, त्यांनी या वेळीची निवडणूक हे हिंदू समाजासाठी दृष्टिकोन अतिशय महत्त्वाची आहे. नाही तर पुढच्या वर्षी ह्यांच्यासारखे हिरवे साप जे जिहाद करू पाहत आहेत हे अगर उद्या ठाण्यावर, मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले, महापौरच्या खुर्चीवर बसले ना, तर पुढच्या वर्षीचे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं आहे ना, या जिहाद्यांची भाषा आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भाषामध्ये काही फरक नाही. आज ह्यांना वोट चोरीचे आरोप करायचे आहेत. आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार. पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा. सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात. एक जण बुरखा घालून 14 15 वेळे मतदान करताना आम्हाला अनुभव आहे. तर तुम्हाला खरंच हिंमत असेल तर आमच्या हिंदू समाजाला, हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहा जिथे 15 16 लोक कधी एकाच ह्याच्यावर मतदान करायला बघतात. हा हिंमत तर दाखवा. पाय तोडायचे असतील ना, बोगस मतदार पाय जावा भैरमपाड्यामध्ये, जावा नलबाजारमध्ये, जाऊन तोडा त्यांचे पाय. मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत. मग उगाच सुक्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय तुमचा जो पाकिस्तानमध्ये अब्बा जो बसलाय ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका. चला एक मिनिट, राज ठाकरे देवेंद्र फडणवीस खोटारडे बोललेले आहेत. अन्नामालाची जो व्हिडिओ आहे की मुंबई महाराष्ट्राची नाहीये, तो व्हिडिओ दाखवून देखील राज ठाकरे असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांना फडणवीस साहेब किती खरं बोलतात ना, ह्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून गेल्या प्रत्येक 3 निवडणुकीमध्ये 14, 19 आणि 24 यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पक्षाला 100पेक्षा जास्त आमदार इतिहासामध्ये पहिलं नेतृत्व ज्यांच्या अंतर्गत मिळालेलं आहे. राजसाहेबांसारखं शून्य नाही मिळालं आहे. डोंबिवलीमध्ये भाजपच्या पॅम्पलेटमध्ये पैसे वाटले गेले का रात्री भाजपचे एका कार्यकर्ते. असं आहे ना, हे सगळे खोटे आरोप आहेत. भारतीय जनता पक्षाला काही पैसे वाटायची गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखे नेतृत्व आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे आणि म्हणून आम्हाला कोणालाही पैसे वाटायची गरज नाही.
बरं आज ठाण्यामध्ये आपण बाईक रॅली करताय, एक शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, काही तास उरलेले आहेत. कशा रीतीने सगळा प्रचार असेल आणि नाही, काय शेवटी ठाणेकरांना? संजय राऊत म्हणतात की या गद्दारी अरे ठाणेकरांसाठी आपल्याला त्या खुर्चीवर आय लव्ह महादेववालाच महापौर बसवायचा आहे हे आग्रह करण्यासाठी या ठाण्यावर आलेलो आहे. कारण की उद्या जय श्रीरामवाला अगर महापौर तिथे बसला नाही तर ठाण्याच्या गली गलीमध्ये सर तन से जुदा आणि हिरवे गुलाल 16 तारखेला उडवले जातील. संजय राऊत म्हणले, या गद्दारांना काढा. ही वेळेत अरे अब्बासजी बोलले की तुमची जीभ छाटली पाहिजे, ज्या पद्धतीने तुम्ही असं आहे ना, त्याचं माणसाचं वय झालेलं आहे म्हणून वयस्कर माणसाला किती उत्तरं द्यायचे हे आमच्या संस्कारामध्ये बसत नाही. अब्बू आझमीला सांगेन, तू दाऊद इब्राहिमला आम्ही घाबरलं नाही, तू केतकी मुली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.